नमस्कार, मी साक्षी. न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत. पाहूया आत्ताच्या घडीची मोठी बातमी. परराज्यातून महाराष्ट्रात चोरट्या मार्गाने आणल्या जाणाऱ्या अवैध मद्याविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग महाराष्ट्र राज्याच्या भरारी पथकाने निमगाव कुलू टोल नाक्यावर छापा टाकत तब्बल 1,85,45,45,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पथकाने निमगाव कुलू टोल नाका लेन क्रमांक 7 तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर येथे पाळत ठेवली होती. संशयित अशोक लेलंड कंपनीचा 6 चाकी ट्रक अडवून तपासणी केली असता ट्रकमध्ये गोवा राज्य निर्मिती विदेशी मद्याचे 1,500 बॉक्स आढळून आले. हा संपूर्ण साठा जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी वाहन चालक प्रेमकुमार जनकधारी सिंग याला ताब्यात घेऊन महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत गुन्हा रजिस्टर क्रमांक 116/2026 दाखल करण्यात आलाय. सदरची कारवाई माननीय डॉक्टर राजेश देशमुख, आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या आदेशानुसार माननीय श्री प्रसाद सुर्वे, सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई व श्री रवींद्र उगले, उपअधीक्षक राज्य उत्पादक शुल्क भरारी पथक महाराष्ट्र राज्य मुंबई तसेच निरीक्षक रियाज खान व निरीक्षक विजयकुमार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास अधिकारी दुय्यम निरीक्षक रुपेश चव्हाण हे करीत असून सदर गुन्ह्यात दुय्यम निरीक्षक नवनाथ घोडके तसेच जवान सर्वश्री राजाराम सोनवणे, दिलीप नगरे, विकास गायकवाड, बाबू देवकर, ओमकार हराळे यांनी भाग घेतला. तसेच सदर कारवाईमध्ये प्रमोद सोनवणे, माननीय अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अहिल्यानगर यांच्या आदेशान्वये BS घुले, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क ब विभाग अहिल्यानगर, सहाय्यक दुय्यम निरीक्षक पारधे व जवान अविनाश कांबळे यांनी मदत केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक रुपेश चव्हाण करत आहेत. या कारवाईतून मोठ्या प्रमाणावर शासनाचा महसूल बुडवण्याचा प्रकार उघडकीस आला असून यामागे आंतरराज्यीय टोळी कार्यरत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पुढील तपास सुरू आहे. या बातमीचा इथेच थांबतो. तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री.